शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। नगर रोडवरील सिग्नल फ्री प्रयोग अपयशी ठरताना दिसत असल्याचे नागरिकांचे मत। सिग्नल हटवल्यानंतर अनेक ठिकाणी वळण बंद करण्यात आली आहेत, त्यामुळे वाहनांना अधिक वेग मिळत असून यू टर्न घेताना नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे। यू टर्न जवळ सतत अपघात होत असल्याने सिग्नल फ्री मार्गाचा फज्जा उडाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। अपघाताचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली असून प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे। सिग्नल व्यवस्थेचा पुन्हा विचार करावा अशी मागणी होत आहे। पाहत राहा शब्दस्तंभ न्यूज। चंदननगरच्या आणि वडगाव शहरीच्या स्थानिक रहिवासी मतदारसंघातील लोक आणि सगळ्या नागरिकांकडून प्रशासनाला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे की म्हणजे दररोज आम्हाला 5 ते 6 ऍक्सिडेंट बघायला भेटतात। या ऍक्सिडेंटमुळं स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक पोलीस चौकी असेल, स्थानिक सिटी ऑफिस असेल, एवढं बेकार कंडिशन झालेली आहे की ह्या यूटर्नचा खूप नागरिकांना भयंकर त्रास असा भोगावा लागत आहे। याच्यामधून तुम्ही प्रशासनाला काहीतरी उपाययोजना करा ही नम्रपणे ते विनंती आहे। आणि खूप त्रास आम्हाला याच्यातून सोसावा लागत आहे। आता यूटर्नचं काय कारण आहे? यूटर्न हे 100 यूटर्न आहे हे सगळं मान्य। याच्यामध्ये यूटर्न केलाय तुम्ही, याचा 1-1.5 महिना झाला, 2 महिना झाला प्रयोग चालू आहे। यूटर्न केलाय पण त्याच्या आधी 500 मीटर आधी स्पीड ब्रेकर असतो, दिशादर्शक फलक असतात किंवा इतर व्यापक गोष्टी असतात। दररोज आमच्या इथं 5 ते 6 ऍक्सिडेंट होऊन मानवी जीवन हे मृत होते। अक्षरशः मानवी जीवनामध्ये 2 ते 5 जण आमच्या जवळचे, आमचे नातेवाईक किंवा आमच्या मतदारसंघातील लोक हे मृत पावतात आहेत। त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी शंका उपस्थित करा आणि आमचा हा संदेश प्रशासनापर्यंत, देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत, गृहमंत्री आहेत ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुम्ही। याचा आम्हाला तुम्हाला एक सांग किती बळी अजून जातील, प्रशासन जागा होईल। प्रशासन आता हे जागा झालं पाहिजे, बरेच बळी गेलेले आहेत। माणसाचा जीव खूप महत्वाचा आहे। आता तुम्ही लाईव्ह एक्झाम्पल बघताय की लाईव्ह तुम्ही ऍक्सिडेंट बघितलेला आहे, किती भयंकर ऍक्सिडेंट झालेला आहे। फक्त इन्स्ट्रक्शन नसल्यामुळे तरी इथं इन्स्ट्रक्शन्स लावा। नो डाऊट तुम्ही हे एक्सपेरिमेंट करताय, चांगलं करताय, पण ह्याच्यासाठी तुम्ही ह्याच्या आधी प्रिकॉशन्स घेतले पाहिजे की तिथं पहिले तुम्ही डायरेक्शन्स लावा, तुम्ही जे डिवायडर्स आहेत ते डिवायडर्स प्रॉपर करा। अनेक नागरिकांचे वडगाव भागात या युटर्नचा विरोध आहे। त्यांचं असं म्हणणे आहे की आपलं ते सिग्नल चालू होते ते सिग्नल परत करा। त्यांचे अनेक नागरिकांची मागणी आहे। तुम्हाला काय त्रास होतोय हे सांगा। सिग्नल्स असल्यामुळे काय ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप कमी झालं होतं। रूल्स फॉलो करत होते लोक। आता सिग्नल नाही तर लोकांना रूल्सच माहिती नाही घेत, जे ते त्याच्या हिशोबाने गाडी चालवते। तुम्ही जर बघत असाल लाईव्ह एक्झाम्पल आहे, तिथे समोर बघितलं तर समोर स्पीडमध्ये गाडी येते आणि या साईडने जर टर्न मारतो तर डायरेक्ट डॅश होते गाडी। ऍक्सिडेंटचं प्रमाण त्यामुळे खूप जास्त वाढलेलं आहे। तर तुम्ही सिग्नल, आमची एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सिग्नल चालू करा, परत हे बंद करा। ट्रॅफिक होईल, थोडासा त्रास होईल, पण माणसाचा जीव नाही झाला हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी। माणसाला 10 मिनिटं थांबू शकतो, पण जीव गेल्यानंतर ते 10 मिनिटाचं काही कामाचं नाही आमचं। 100% कोणालाही विश्वासात नाही घेतलेलं आहे, कोणालाही विचारणा वगैरे केलेली नाहीये, पूर्णपणे विश्वासात घेतलेलं नाहीये ना, स्थानिक नागरिकांमध्ये नाहीये। हा युटर्न ऍक्च्युली थोडा मागे पाहिजे होता। चंदननगर साईडला युटर्न जर आपण तुम्ही दिवसा जर याचा प्रयोग बघितला, याचा जर व्हिडिओ काढला 100%, तर आम्ही जर युटर्न घेतला आणि आम्हाला जर चंदननगरला जायचं असेल तर रॉंग वेली थोडं मागं गेलं तर ट्रॉफिक वाले थांबलेले असतात पावती पाडायला, पण थोडं तिथं मागं थोडा युटर्न केला असता तर नागरिकांच्या पण हिताचं झालं असतं आणि पण आमच्या पण हिताचं झालं असतं। आम्ही चंदननगर, वडगाव शेरीकर स्थानिक हितासाठी आम्ही या गोष्टी आम्हाला कोणालाही याच्यामध्ये सामील न करता यांनी प्रशासनाने स्वतःहून निर्णय घेतलेला आहे। आम्हाला सगळ्यांना एकच मागणी आहे की याचं व्यवस्थापन करावं। आम्हाला दररोज जे 5 ते 6 ऍक्सिडेंट बघायला भेटतात ते होऊ नये। धन्यवाद। आम्ही आले तर काय झालं? ऍक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस आम्ही त्याला बाहेर ओढून म्हटलं बा त्याला इजा झाली आहे, दुखापत झाली आहे, थोडी लागले पाय, आमचे काय ते बसलाय का? दुसरी गाडी कुठची होती? डंपर होती।
हा लिहा दे